मस्त आमच्या करीला उकळी आलेली आहे, म्हणजे हुमणाला उकळी आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394. आणि आज आमच्याकडे बेबी किंगफिश आणलेले आहेत आणि त्याची मी तुम्हाला आज मस्त अशी करी बनवून दाखवणार आहे आणि थोडे फ्राय पण बनवून दाखवणार आहे. पीस हे ना गोव्यात विसवण म्हणतात, विसवणाची हुमण म्हणतात विसवणाचे. ते आज मी तुम्हाला कसं बनवतात ते बनवून दाखवणार आहे. पहिल्यांदा आम्ही बेबी किंगफिश साफ करून घेऊया. याला गोव्यात विसवण म्हणतात आणि ह्याचे हुमण एकदम रुचिक आणि टेस्टी होतं. ते मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पहिल्यांदा ह्याचं डोकं असं काढायचं आणि हे छोटे आहेत ना म्हणून असे क्रॉस कापायचे. ते अशा प्रकारे सर्व विसवण आम्ही कापून घेऊया. किंगफिश आमचे साफ करून झालेले आहेत आणि त्यांना आम्ही थोडं आता मीठ लावून घेऊया. मीठ लावून आम्ही अर्ध्या तासासाठी साईडला ठेवूया. विसवणाचे हुमण बनवण्यासाठी म्हणजे बेबी किंगफिश करी बनवण्यासाठी 1 वाटी खोबऱ्याचं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे. 1 कांदा घेतलेला आहे उभा पातळ चिरून. सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. लोकल मिरची, त्याच्यात 2 बेडगी मिरच्या आणि 1 चमचा धणे घालून त्याचा मसाला बनवलेला आहे, म्हणजे लाल तिखट बनवलेला आहे. ते घातलेलं आहे मी. तिखट होण्यासाठी 4 चमचे घातलेले आहे. आणि बारीक मिरचीचे 2 तुकडे घेतलेले आहेत उभे पातळ करून. ओली कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यातले 5-6 बेबी किंगफिश छोटे छोटे पीस फ्राय करायचे आहेत ना म्हणून रवा घेतलेला आहे. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. रवा 2 चमचे घेतलेला आहे. लाल तिखट, हळद घेतलेली आहे. 1 चमचा आमसुलाचा आगळ घेतलेला आहे आणि चिंच पाण्यात घालून ठेवलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे. एवढंच साहित्य. पहिल्यांदा आम्ही करीचं वाटण बनवूया. एकदम आमची बारीक एकदम गंधासारखी मिरची वाटून झालेली आहे, म्हणजे वाटण वाटून झालेलं आहे आणि ते आता आम्ही काढून घेऊया. बेबी किंगफिश हुमण आहे ना, विसवणाचे हुमण, त्याला तेल वगैरे टाकायचं ना, डायरेक्ट हे पातेल्यात असं वाटण टाकायचं. तुम्ही तेल पण टाकू शकता, पण गोव्यात जास्त तेल टाकत नाही, अशी डायरेक्ट करी बनवतात. या विसवणाचं हुमण बनवतो ना त्याला तेल घालून फोडणी वगैरे द्यायची नाही. आणि कोण दिली तर जरासं तेल टाकायचं, अर्धा कांदा टाकायचा बारीक चिरून आणि फोडणी द्यायची. गोव्यात जास्ती अशा भागात हुमणाला फोडणी देत नाहीत, डायरेक्ट असं बनवतात. आपल्याला पाहिजे तेवढं थिक पातळ, एकदमही पातळ बनवायची नाही ही करी, अशी थिकट बनवायची. बेताचं पाणी घालायचं आणि आता करी चुलीवर ठेवायची. त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. आणि हिरव्या मिरच्या
कापून ठेवलेल्या त्या त्याच्यात टाकायच्या आणि एक मस्त अशी उकळी आणायची झाकून ठेवून. पीस सगळे धुवून घेतलेले आहे, मीठ लावलेलं ना म्हणून सगळे धुवून घेतलेले आहे. आणि हे आम्ही फ्राय करणार आणि हे आम्ही करीत घालणार. फ्राय करण्यासाठी मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे. आणि त्याच्यावर हा कोकम आगळ घालूया. आणि चिंच भिजत ठेवलेली ना त्याचा हा चिंचेचा कोळ घालूया त्याच्यात थोडा. व्यवस्थित मीठ मसाला आणि कोकमाचा आगळ आणि चिंचेचा कोळ लावून झालेला आहे. आणि 10 मिनिटांसाठी आम्ही साईडला ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आमच्या करीला मस्त अशी उकळी आलेली आहे. त्याच्यात आम्ही आता छोटे छोटे पीस घालूया. पुन्हा एक उकळी काढूया. मस्त आमच्या करीला उकळी आलेली आहे, म्हणजे हुमणाला उकळी आलेली आहे. आणि आता आम्ही असं व्यवस्थित असं साईडने असं ढवळून घेऊया. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया. आता आमची विसवणाचे हुमण उतरून घेऊया. चुलीवर एक फ्राय पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यात 2 चमचे तेल घातलेलं आहे तापण्यासाठी. आणि इकडे रवा, तांदळाचं पीठ आणि थोडा लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे कोटिंगसाठी. आणि आता त्याच्यात आम्ही हे पीस आहेत ते असे कोट करूया. सगळे कोट करून व्यवस्थित झालेले आहे पीस. आणि आता ते आम्ही फ्राय करायला फ्राईंग पॅनवर घालूया. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आमचे परतून व्यवस्थित परतून झालेले आहे. आता पुन्हा आम्ही दुसऱ्या साईडने 2 मिनिटं असे फ्राय करून घेऊ. मस्त आमचे किंगफिश पण फ्राय झालेले आहे. ते आता आम्ही काढून घेऊया. मस्त आमची किंगफिश करी आणि किंगफिश फ्राय तयार झालेले आहेत. आणि कलर पण छान दिसतो करीचा आणि एकदमच घमघमाट सुटलेला आहे. आता मला एकदम राहवत नाही. मी आता तुम्हाला हे जेवून दाखवणार. आज मी मस्त अशी गोवन फिश करी बनवलेली आहे, म्हणजे किंगफिशाची करी बनवलेली आहे. आणि एका गोवेकराला शीत कढी आणि भाजलेलं नुसते एवढंच मिळालं तर अजून काय पाहिजे. आणि आता मी तुम्हाला ते मस्त असं जेवून दाखवते. बघा लिंबू घेतलेलं आहे. ते लिंबू असं पिळायचं. आणि गोव्यात जास्त करून वाटीत वगैरे आमटी घेत नाहीत, म्हणजे ती करी घेत नाहीत. अशीच साईडला घालतात, सॅलड घेतात आणि हे खारातलं कैरी घेतात, म्हणजे खारातलं तोर घेतात, असं खातात.
या जेवायला. किंगफिश करी अप्रतिम झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे. आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना, तुम्ही पण ही मुद्दाम अशी घरी बनवा आणि खा. आणि कशी झाली ही मला कमेंट करून सांगा. आणि आता मी तुम्हाला फिश फ्राय खाऊन दाखवते. फिश पण आमचे एकदम छान झालेले आहेत आणि टेस्टी रुचकर झालेले आहेत. आणि करीतला पण फिश चांगला लागतो. असा जेवायचं, त्याच्याबरोबर असा कांदा खायचा. आणि घरातली कैरी खायची. आणि ही मुद्दाम तुम्ही रेसिपी करा. कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी पुन्हा घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.